अजितदादांना न्याय नको का? उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री न्याय नको का? जे गेले 40 वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकांच्या हिताचं काम करतात त्या व्यक्तीला न्याय नको का? मग त्यांच्या पक्षातल्याच काही नेत्यांना हे इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जाऊ नये असं वाटतंय का? पण AIB रिपोर्टमध्ये जर डिस्क्रिपन्सीज येत असतील, त्याच्यामध्ये चुका असतील, तर मग हे कसं, म्हणजे हे कसा तपास पुढे जाणार? आता FIR का दाखल करायचा आहे? तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे FIR का दाखल करायचा आहे. आणि ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचं त्याच्यामध्ये निकाल आहे. ललिता कुमारी विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार याच्या अंतर्गत आम्हाला तो अधिकार आहे. आणि तुम्ही बघा की आम्ही इन्व्हेस्टिगेशनमध्ये कुठंच हस्तक्षेप करत नाही. आम्ही म्हणतोय आम्ही जो FIR करतो त्याच्या बेसिसवर तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करा, उलट त्याचा फायदाच होणार आहे. आणि CID करत असेल तर तो FIR CIDला ट्रान्सफर होतो, आणि तर CBI करत असेल तर तो FIR हा CBIला ट्रान्सफर होतो. तर मग 100% FIR करता येतो. तो आमचा अधिकार आहे. नागरिक म्हणून आमच्या सगळ्यांचा तो अधिकार आहे, ज्या अधिकारापासून मला वंचित त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. आणि सांगताना काय सांगतात की बाबांनो, ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्टवर इन्व्हेस्टिगेशन सुरू झाले म्हणून FIR करण्याची काय कारण नाही. पण ह्याच्यात दुसरा जर आपण बघितला, कुठे रे तो, तर अजून एक कुठली तरी केस आहे, त्या केसच्या अंतर्गत आपण जर बघितलं, कुठे काही बोलतो तो दुसरा आहे, जर केंद्र सरकार विरुद्ध एक कोणतरी कुमार नावाचा एक व्यक्ती, त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट असेल तरी तुम्हाला तिथे FIR करता येतो. तो तुमचा अधिकार आहे. आणि त्या अधिकाऱ्यापासून तर मला वंचित ठेवलं. याच्यामध्ये पुढे याच्यामध्ये आपण FIR का गरजेचं होतं मी आपल्या सगळ्यांना सांगितलं. मॅन्युप्युलेशन होऊ नये का, पटकिनी हा तपास त्या ठिकाणी व्हावा. आणि हे जे संबंधित मंत्र्यांचे जे काय राजीनामा का घ्यायचा, कारण मी तुम्हाला सांगितलं DGCA वगैरे त्यांच्या अंतर्गत VSRचं त्यांचं रिलेशन आहे. आणि FIR झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनला एक व्यापकता त्याच्यामध्ये येईल. ॲरोला का करावं? अधिकारी म्हणजे त्यांनी ते विमान दिलं, ती VSR कंपनी तिथे इंट्रोड्यूस केली, त्याच्यात अधिकारी आहेत. त्या ग्रुपमध्ये अधिकाऱ्यांचं नाव मी घेतलं, कलम तुम्हाला सांगितला. त्यानंतर VSR का, आता एवढे पुरावे दिल्यानंतर VSR का, ह्याच्यापुढे मी काय सांगणार नाही. आणि DGCA का, की DGCAच मदत करते. आणि क्रिमिनल जे 5वा आहे त्याच्यामध्ये क्रिमिनल अँगल असल्यामुळे जी व्यक्ती आणि संस्था त्या क्रिमिनल कॉन्स्पिरन्सीच्या मागे असतील तर मग ते इन्व्हेस्टिगेशन व्हावं, यासाठी आम्ही FIR मागत होतो. पुढं CIDचा तपास नेहमी एवढंच जलद गतीवर आहे, चाललंय, पुढे चाललंय, पुढे चाललंय. पण काय चाललंय ते म्हणाले AIB रिपोर्टवर आमचं जास्त अवलंबून आहे. पण AIB रिपोर्टमध्ये जर डिस्क्रिपन्सीज येत असतील, त्याच्यामध्ये चुका असतील, तर मग हे कसं, म्हणजे हे कसा तपास पुढे जाणार अशी आम्हाला शंका त्याच्यामध्ये वाटते. काही लोक म्हणली तुम्ही मुंबईमध्ये का प्रयत्न केला? तो माझा अधिकार आहे. बारामतीमध्ये जाऊन गर्दी होऊ नये म्हणून आम्ही काय केलं की मुंबईला जेव्हा DGCAचा एक प्रायमरी रिपोर्ट 24 तारखेला आला, त्याच्यामध्ये त्यांनी अप्रत्यक्षपणे VSR हे जबाबदार आहे हे सांगितलं होतं. त्या अनुषंगाने त्या मुद्दा घेऊन 24पर्यंत शांत बसलो आम्ही, फक्त रिपोर्ट यावा म्हणून. आणि रिपोर्ट आल्यानंतर FIR हा मुंबईत का गेला, तर 0 FIR हा आमचा अधिकार आहे, कुठेही करू शकतो. नंतर तो FIR ट्रान्सफर होतो. पण तो अधिकार असताना सुद्धा आम्हाला तिथं काय करून दिलं नाही. मग आम्ही गेलो बारामतीला पण आम्हाला काय करून दिलं नाही. मग आम्ही गेलो CID कडे पण आम्हाला तिथे FIR करून दिला नाही. मग आम्ही तिथं एक स्टेटमेंट 180 कलमच्या अंतर्गत तिथं दिलेलं आहे. त्याच्या बाबतीत काय होते बघू. पण आमची अजून सुद्धा मागणी FIR हा तिथं झाला पाहिजे. पुढं आता ह्याच्यामध्ये बघा, रोहित पवार फक्त विरोधात आहे, एवढाच फरक आहे. आता ही आहे कुठली केस तुम्हाला माहिती असेल, घाटकोपरमध्ये 18 जून 2018ला एक बीच क्राफ्ट नावाचं विमान हे 4-5 लोकांना घेऊन तिथं दुर्दैवाने त्याची घटना घडली, ॲक्सिडेंट झाला. आणि त्याच्यामध्ये जे सगळे होते ते त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडले. व्हिजिबिलिटीचं कारण हे सांगण्यात आलं, काहीच झालं नाही. ते बिचारे जे पालक होते, नातेवाईक होते, ते नुसते पोलीस स्टेशनला जात गेले, अरे FIR करा. आता ते ॲक्सिडेंटल डेथ रिपोर्ट झाला होता का? हो. AIB तपास चालू करत होतं का? केली होती. आणि मग ह्या लोकांची इच्छा होती की FIR झाला पाहिजे, नाही FIR होत झाला. मग 9 महिन्यानंतर किरीट सोमय्यांच्या मदतीने, त्यांचं मी आभार व्यक्त करतो, त्यांनी पुढाकार घेतला. सरकार त्यांचं होतं, फरक तेवढाच आहे, किरीट सोमय्या त्यावेळेस सरकारमध्ये होते, आज आम्ही विरोधात आहोत. आणि त्या लोकांना न्याय मिळाला याचा आम्हाला आनंद आहे. नाही तर न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण करूया. अरे पण मग आमच्या काकाला न्याय मिळाला नाही पाहिजे का? अजितदादांना न्याय नको का? उपमुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री न्याय नको का? जे गेले 40 वर्ष या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोकांच्या हिताचं काम करतात त्या व्यक्तीला न्याय नको का?
मग इथं फक्त किरीट सोमय्या जातात आणि तुमचं सरकार होतं आणि पोलीस स्टेशनला जाऊन ते दंगा घालतात, तेव्हा त्यांना तिथे FIR करण्याची परमिशन मिळते आणि आम्हाला मिळत नाही. का हा भेदभाव? का तुम्ही काय लपवायचा प्रयत्न करताय? का तुम्हाला त्या दिशेने इन्व्हेस्टिगेशन गेलं नाही पाहिजे जे आम्ही दाखवतोय? ही काय सत्तेतल्या लोकांची इच्छा आहे का? हे असे प्रश्न का नाही पडणार आम्हाला? आणि कोणावर झाला हा गुन्हा दाखल? हा झाला वायू म्हणजे कंपनीवर, जिथे VSR आपल्याकडे, म्हणून आमची मागणी VSR वर तिथं व्हावं. अकाउंटेबल मॅनेजर कोण आहे? VK सिंग स्वतः मालक अकाउंटेबल मॅनेजर आहे. इथं झालं का घाटकोपरला? झाला. मग आमची पण मागणी आहे ना तिथं VK सिंग वर तिथं व्हावं. चीफ ऑफ फ्लाईट सेफ्टी माहितीच नाही कोण आहे. त्यानंतर स्पेअर पार्ट सप्लायर इंडिमार, म्हणजे हे प्रफुल्ल पटलांचं जे आहे MRO, हे इंडिमार, त्याच्यावर तिथं कारवाई झाली का? तेव्हा ते विरोधात होते आणि हे पण सत्तेत होते. इंडिमारवर झालं आणि ऑपरेशन चीफवर झालं. मग काय वेगळी मागणी करतोय आम्ही? का वेगळा न्याय? घाटकोपरला किरीट सोमय्यांनी पुढाकार घेतला, तुमची सत्ता होती, तेव्हा तुमचा FIR होऊ शकतो. आणि मग आता आम्ही आमच्या न्यायासाठी इथं धडपड करतोय, आमदार असून सुद्धा आमचा FIR तिथं घेतला जात नाही का? ह्याच्यासाठीच काळबेरा आहे का असा प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये निर्माण व्हायला लागलाय. रिपोर्ट बघितल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये काळबेरा आहे का असं वाटायला लागलंय आणि FIR करून दिला जात नाही. याच्यावरनं सुद्धा त्या ठिकाणी आम्हाला काळबेरा आहे का वाटणार नाही? साहजिकच हा प्रश्न मीडियाला सुद्धा पडला, लोकांना पडला, आम्हाला पडणार. पुढं हे बाकीचे सगळे प्रश्न आहेत आमचे जे अनुत्तरित आहे. FIR दाखल केलाच जात नाही, बाकी सगळा डेटा वगैरे ते सगळे मी त्यात खोलात जाणार नाही. पुढं असेच बरेचसे प्रश्न आहे. सुशांत सिंगचं मी सांगितलं 2 दिवसात CBIला दिलं. दादांचं 18 दिवस विनंती करून त्यांच्या पक्षाने सुद्धा, मग त्यांच्या पक्षातल्याच काही नेत्यांना हे इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जाऊ नये असं वाटतंय का? असे प्रश्न आता पडायला लागला. त्यांच्याकडनं कुठंच तिथं फॉलोअप केला जात नाही. जे आपापल्या लेवलला प्रयत्न करतोय, त्यानंतर इतरही त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते आमदार प्रयत्न करतायत, पण मग काही प्रमाणात काही लोकांना हे इन्व्हेस्टिगेशन हे न्याय लेवलला, नाही तर दादांना न्याय मिळावा अशी भूमिका कदाचित त्यांची तिथं नसावी, म्हणून इन्व्हेस्टिगेशन पुढे जात नाही असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल. पुढं आता हे दुर्दैवी गोष्ट आहे. खरं तर मी विनंती करतोय, CM साहेबांना करतोय, आता DCM सुनीता काकींना सुद्धा मी विनंती करतोय, नका वापरू VSR. हे असं वापरल्यानंतर आम्हालाच लोक आता ते VK सिंग सारखे जे VSRचे मालक आहेत प्रश्न करतायत की ज्यांचे ॲक्सिडेंट झाला त्यांचे नातेवाईक विमानात ट्रॅव्हल करतायत आणि मग रोहित पवारलाच काय पडलंय हा प्रश्न निर्माण होतो. पण रोहित पवारला काय पडलंय याच्यापेक्षा आपापल्या सेफ्टीचा विचार करा. एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत काय झालं हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. इथं सुद्धा काय विमान सगळेच म्हणजे 5 लेअर जेट विमान हे मेंटेन केले जात नाहीत. बाकीचे काय तो खूप चांगलं मेंटेन करत असेल असं जर कोणाला वाटत असेल तर कृपा करून मला महाराष्ट्रातल्या सर्व नेत्यांना सांगायचं आहे की असं नका ट्रॅव्हल करू. खरंच उद्या जाऊन कुठली अडचण त्या ठिकाणी होऊ नये, महाराष्ट्राचं अजून मोठं नुकसान होऊ नये एवढीच आमची इच्छा त्याच्यामध्ये आहे. आणि कदाचित भुसे साहेब आहेत काय, आता भुसे साहेबांचा पक्ष काही दिवसांपूर्वी म्हणतो VSR मध्ये आमचे नेते जिथं जाणार नाहीत आणि भुसे साहेब तिथे ट्रॅव्हल करतात. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं भुसे साहेब ऐकत नसतील, पण हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. फक्त काळजी घ्या एवढंच आम्हाला ह्याच्यातून म्हणायचं आहे. आणि हे सगळे ट्रॅव्हल करतात म्हणून आम्ही शांत बसलं पाहिजे आणि आम्ही शांत बसणार आणि मीडिया शांत बसेल आणि महाराष्ट्राची जनता शांत बसेल दादांना न्याय द्यायच्या बाबतीत. तर कृपा करून कोणाच्या मनात शंका असू नये. पुढं आता शेवटचा मुद्दा आम्ही याच्यामध्ये घेत आहोत की ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करत असताना आम्हाला VSRचे बरेच माजी पायलट भेटले, काही तिथले कर्मचारी भेटले, काही इन्व्हेस्टिगेशन करणारे पत्रकार भेटले, इतरही सर्व काही माजी अधिकारी DGCIचे भेटले. त्याच्यात मला